गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर गणपतीला जसं मोदक प्रिय आहे तसेच त्याला लाडूही खूप आवडतात. तर रव्याचे झटपट लाडू कसे करायचे, बिना पाकाचे कसे करायचे ते आज बघू. आम्ही अर्धा किलो बारीक रवा घेतला आहे, 0 नंबरचा असतो तो, हा घेतला आहे. भाजून घेतला आहे, असा गोल्डन कलर येईपर्यंत असा भाजून घ्यायचा. आणि पिठी साखर घेतली आहे 400 ग्रॅम. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड तुम्हाला पाहिजे असेल तसं पिठी साखर टाका. आम्ही अर्धा किलोला 400 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे. हा 1 कप दूध घेतलं आहे आणि ते जरा गरम घेतलं आहे. एकदम कोमट पण नाही आणि जास्त गरमही नाही घ्यायचं. तर हे 1 पेला दूध घेतलं आहे आणि हा अर्धा नारळाचं हे घेतलं आहे, किस घेतला आहे. आणि सजावटीसाठी पिस्ताचे काप घेतलेत आणि ही वेलची घेतली आहे. रव्यामध्ये पिठी साखर व जे साहित्य आहे ते मिक्स करून घेऊया. पिठी साखर मिक्स करून झाली आहे. ही आता ओलं खोबरं टाकून मिक्स करूया. हे बघा, अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. आणि आपण तूप वापरताना थोडं जास्तच वापरायचं, जास्त म्हणजे अति पण नाही. मी तुम्हाला नंतर सांगते किती वापरलं. तर हे बघा, असं आवळल्यावर असं घट्ट असं हे मिश्रण व्हायला पाहिजे. कारण काय तर दूध जास्त नाही वापरायचं, आपण थोडं दूध वापरूनच लाडू बनवायचे. तर आता हे कोमटपेक्षा जर असं जास्त गरम दूध आहे ते आता टाकून असं सायसकट दूध घेतलं आहे. हे आता असं मिक्स करून लाडू वळून घ्यायचे. अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचा. जास्त पण दूध नाही वापरायचं, कारण जास्त जर मिश्रण ओलं झालं तर मग जास्त दिवस टिकणार नाही. तरी पण 8 दिवस तरी हे लाडू चांगले टिकतात. त्यामुळे दूध आणि ओलं खोबरं वापरलं म्हणून काही घाबरण्याचं कारण नाही. तर आता गणपतीचे दिवस आहेत, तर 8 दिवसात तर संपणारच लाडू. म्हणून अशा पद्धतीने हे आता लाडू बनवून घेऊया. सजावटीसाठी पिस्ताचे काप तुम्ही तुमच्या आवडीने, तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्सही तुम्ही यात घालू शकता. हे बघा, अशा पद्धतीने सर्व लाडू वळून घेतलेत. आणि हे बघा, हे दूध एवढं उरलेलं आहे, म्हणजे पाऊण पेला दूध लागलं आहे या लाडूंना. तर जास्त दूध घालून वळायचे नाही, नाहीतर मग ते जास्त दिवस टिकणार नाही आणि नरम पण होणार. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही नक्की असे लाडू करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा. आणि स्वस्त आणि मस्त लाडू बनवून बघा. ड्रायफ्रूट्स नाही वापरलात तरी पण चालेल. बघा, मी तुम्हाला लाडू तोडून दाखवते. बघा किती मस्त सॉफ्ट झाला आहे आणि टेस्टही खूप छान लागते. तर नक्की तुम्ही असे लाडू करून बघा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असंच पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.